आपण पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आणि या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार बांधवांचं स्वागत आहे। आपल्याला सर्वांना माहित आहे की गेल्या 4 तारखेला राज्य निवडणूक आयोगानं नगर परिषदांचा सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे आणि ज्यावेळी नगर परिषदांचा सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला तेव्हापासून आचारसंहिता लागू केलेली आहे आणि काल दिनांक 6 नोव्हेंबर रोजी माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या आदेशाने आपला एकूण जो काही प्रोग्राम आहे तो प्रोग्राम पण फायनल झालेला आहे आणि या प्रोग्रामसाठी आपल्या सगळ्यांना माहित आहे की उदगीर नगर परिषदेमध्ये एकूण सध्या 20 वार्ड आहे। याच्या अगोदरच्या निवडणुकीमध्ये 19 वार्ड होते, आता 1 वार्डची वाढ झालेली आहे आणि प्रत्येक वार्डमध्ये 2 अशा पद्धतीने 20 गुणिले 2 म्हटलं तर 40 एकूण जागा आहेत आणि नगराध्यक्ष आहे ते थेट जनतेमधून यावेळी निवडला जाणार आहे। त्यामुळे 40 आणि 1 अशी एकूण 41 संख्या फायनल होणार आहे। या 40 जागांपैकी प्रत्येक प्रवर्गाला किती जागा असणार याची पण मी आकडेवारी आपल्या समोर देतो। अनुसूचित जाती म्हणजे शेड्यूल कास्ट साठी 40 पैकी 8 जागा असणार आहेत आणि आपल्याला माहिती आहे की महिलांसाठी तर रिझर्वेशन जे आहे ते 50% आहे, त्यामुळे 8 पैकी 4 जागा अनुसूचित जाती महिलांसाठी असतील। अनुसूचित जमातीसाठी 1च जागा आहे आणि आयोगाने आपल्याला दिल्या पद्धतीने ती जागा सर्वसाधारण म्हणून असणार आहे। इतर मागास वर्गासाठी 11 जागा आहेत आणि त्यातला 50% काढलं तर 7.5 आणि आपण पुढचा पूर्णांक घेतो, त्यामुळे 11 पैकी 6 जागा या इतर मागास प्रवर्गाच्या किंवा नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या महिलांसाठी असणार आहे। 11 पैकी 6 जागा आणि जनरल किंवा सर्वसाधारणच्या ज्या जागा आहेत त्या राहिलेल्या 20 जागा आहेत, त्या 20 पैकी 10 जागा या जनरलच्या किंवा सर्वसाधारण महिला म्हणून असणार आहे। अशा प्रकारे एकूण 40 जागा एक नगराध्यक्षाची थेट जनतेमधून असणार आहे आणि नगराध्यक्षाची जी जागा रिझर्व्ह झालेली आहे ती सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी आपल्याकडे रिझर्व्ह झालेली आहे। आपल्या उदगीर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण मतदारांची संख्या आहे 83,179 83,179 एवढी मतदारांची संख्या आहे। त्यापैकी पुरुष मतदारांची संख्या 42,636 एवढी आहे। पुरुष मतदारांची संख्या 42,636 आणि स्त्री मतदारांची संख्या 40,526 एवढी आहे। 40,526 एवढी स्त्रियांची संख्या आहे स्त्री मतदारांची आणि तृतीयपंथी मतदारांची संख्या 17 एवढी आपल्याकडे आहे। अशा प्रकारे एकूण आपल्याकडे मतदार 83,179 एवढे मतदार आहेत आणि आपण माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे किंवा आदेशाप्रमाणे प्रत्येक मतदान केंद्रावरती 1000 ते 1100 एवढी मतदारांची संख्या आपण अंतिम केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आयोगाने आपल्याला सांगितले की लोकल परिस्थितीनुसार ±10% म्हणजे 1000 असेल तर 900 पर्यंत खाली आणता येऊ शकते आणि 1100 असेल तर 1210 पर्यंत आपल्याला पुढे नेता येऊ शकते। अशा प्रकारे एकूण आपले जी काही मतदारांची संख्या आहे मतदान केंद्रांची संख्या आहे ती 91 एवढी आहे। आपल्या उदगीर मतदारसंघात उदगीर शहर किंवा उदगीर नगर परिषदेच्या एकूण मतदान केंद्रांची संख्या ही 91 असणार आहे। आता प्रत्यक्षात जर निवडणुकीचा कार्यक्रम आपण बघितला 4 तारखेला आचारसंहिता लागली, काल मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानं आरोप कोण असणार यारोप कोण असणार हे पण फायनल झालेले। उपविभागीय अधिकारी हे निवडणूक निर्णय अधिकारी असणार आणि मुख्याधिकारी नगर परिषद उदगीर आणि तहसीलदार उदगीर हे 2 जण आहेत ते यारोप म्हणून या ठिकाणी काम करणार आहेत, म्हणजे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी। आणि नामनिर्देशन घेण्याचा प्रत्यक्ष कालावधी हा 10 नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे, तो 17 नोव्हेंबर पर्यंत ते प्रामुख्याने काम चालणार आहे। 10 ते 17 एकूण 8 दिवस आहेत। त्यापैकी रविवारच्या दिवशी म्हणजे 16 नोव्हेंबरला नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार नाही, कारण तो सुट्टीचा दिवस आहे। आयोगाने त्यांच्या प्रोग्राम मध्ये पण टाकलेला आहे, परंतु त्याच्या अगोदरचा म्हणजे 15 तारखेचा शनिवार आहे त्या दिवशी मात्र नामनिर्देशन पत्र आपण घेणार आहोत आणि नामनिर्देशन स्वीकारण्याचा जो कालावधी आहे तो सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत प्रामुख्याने असणार आहे। आता नामनिर्देशन जे काही स्वीकारलं जाणार आहे ते उपविभागीय अधिकारी
यांचं जे काही चेंबर आहे म्हणजे आपल्या या हॉलच्या शेजारचं त्या ठिकाणी घेणार आहोत. त्याचबरोबर सध्या आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. आणि सध्या आपण ज्या हॉलमध्ये बसलेलो आहोत त्या हॉलमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती की आपल्याकडे 20 वॉर्ड आहेत. त्यामुळे आमचे 20 टेबल आणि नगराध्यक्ष हे एक स्वतंत्र आपण पद पण त्याबरोबर आहे ते आपण निवडून देणार आहोत. त्यामुळे 21 या ठिकाणी एकूण टेबल असणार आहे. आज सकाळी राजकीय पक्षांबरोबर पण आमची बैठक झाली. त्यांच्या काही अडचणी शंका समाधान होते ते पण या ठिकाणी आम्ही ते सोडवल्या. तर या ठिकाणी कोणताही उमेदवार आल्यानंतर किंवा त्यांचा प्रतिनिधी त्यांना फॉर्म भरण्यासाठी जी काही आवश्यक सुविधा आहे ते या टेबलवरती त्यांना आम्ही सगळे दिलेली आहे. या हॉलच्या शेजारी आहे एक आपला कॉन्फरन्स रूम म्हणजे टेक्निकल टीम असणार आहे. आपल्याकडे जे काही फॉर्म भरले जाणार आहेत हे फॉर्म प्रामुख्याने अगोदर ऑनलाईन भरायचे आहे आणि स्टेट इलेक्शन कमिशनने त्याच्यासाठी एक लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती किंवा त्या पोर्टलवरती आपण फॉर्म भरल्यानंतर त्या फॉर्मची प्रिंट काढणं संबंधित उमेदवारांना अपेक्षित आहे. आणि ती प्रिंट काढल्यानंतर त्याच्यावरती सही करून त्यांचे घोषणापत्र आणि त्यानंतर आहे ते शपथपत्र आणि इतर जे काही डॉक्युमेंट आहेत ते सगळे जोडून या ठिकाणी निवडणुकीच्या कार्यालयामध्ये आपण या ठिकाणी ते देणार आहोत. तर त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा नामनिर्देशन पत्राचा कालावधी हा 10 ते 17 नोव्हेंबर या दरम्यानचा रविवार सोडून असेल. छाननी जी आहे ती 17 नोव्हेंबर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 18 तारखेला असणार आहे आणि 18 तारखेला सकाळी 11 वाजता सुरू होईल आणि जोपर्यंत छाननी संपत नाही तोपर्यंत त्याचा कालावधी नॉर्मली असतो आपल्याकडे. माघार घेण्याचं म्हणजे एखाद्या उमेदवाराचं अर्ज व्हॅलिड झालेला आहे वैध झालेला आहे आणि त्याला माघार घ्यायची आहे अशा केसमध्ये आपण जर बघितलं तर ती कालावधी जो आहे तो 2 प्रकारे मोजला जातो प्रामुख्याने. त्यातला सगळ्यात पहिला आहे तो म्हणजे की ज्या प्रकरणांमध्ये म्हणजे एखाद्या उमेदवाराचा अर्ज वैध केला आणि तो त्याला मान्य असेल किंवा इतरांना मान्य असेल तर त्या केसमध्ये शक्यतो कोण कोर्टामध्ये जात नाही. तर अशा केसमध्ये ज्या प्रकरणांमध्ये अपील होणार नाही किंवा कोर्ट प्रकरण अशा केसमध्ये नामनिर्देशन पत्रे माघार घेण्याचा कालावधी 21 नोव्हेंबर हा असेल. आणि ज्या कॅन्डिडेटला किंवा आक्षेप घेणाऱ्याला जर हे मान्य नसेल आणि तो कोर्टामध्ये जर गेला तर त्या केसमध्ये 25 नोव्हेंबर ही तारीख असेल ती अपील मागे घेण्याची आहे. म्हणजे अपील मागे घेण्याच्या या 2 तारखा आहेत 21 आणि 25 डिपेंडिंग ऑन की कोणत्या दिवशी नेमकं प्रकरण ते कोर्टामध्ये जाईल का नाही याच्यानुसार. आणि आपल्याकडचं चिन्ह वाटप जे आहे जे काही सगळे माघार घेतल्यानंतर जे उमेदवार पाठीमागे राहणार आहेत किंवा ज्या उमेदवारांमध्ये कंटेस्ट होणार आहे निवडणूक होणार आहे मतदान होणार आहे अशा लोकांना अशा उमेदवारांना चिन्ह वाटप हे 26 नोव्हेंबर या दिवशी होणार आहे. आणि मतदान आपलं जे होणार आहे ते 2 डिसेंबर या दिवशी सकाळी 7:30 वाजल्यापासून संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत हे आपलं मतदान या ठिकाणी होणार आहे. त्याचबरोबर मतमोजणीचा दिवस किंवा निकालाचा दिवस जो आहे तो 2 डिसेंबर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी 3 डिसेंबरला आहे आणि सकाळी 10 वाजता ही मतमोजणी आपण प्रामुख्याने सुरू करणार आहोत. या ठिकाणी 1-2 गोष्टी मला अशा सांगायच्या वाटतात की लोकसभा आणि विधानसभेच्या पातळीवरती ज्या पद्धतीने होम वोटिंग होतं म्हणजे घरी जाऊन मतदान घेणं तर ती सुविधा मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नसते. ती यावेळी पण नसणार आहे. जे काय मतदान असणार आहे ते मतदान केंद्रावरती होणार आहे. आणि जो सध्या एक चर्चेमध्ये विषय आहे त्या तो म्हणजे दुबार मतदारांच्या बाबतीमधला आहे. तर आपल्याकडे आयोगानेच आपल्याला दुबार मतदार एकूण 954 आयडेंटिफाय करून दिलेले आहेत की ज्या मतदारांचं नाव एकाच मतदान केंद्रावर कदाचित 2 वेळा 3 वेळा असू शकतं किंवा एका वार्डमध्ये त्याचं मतदान आहे तसंच दुसऱ्या वार्डमध्ये पण त्याचं नाव डबल आलेलं असू शकतं. तर अशा मतदारांच्या बाबतीमध्ये आपण आपल्याला 2 परिशिष्ट किंवा 2 वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्मॅट आपल्याला आयोगाने दिलेले आहे. आपण आपल्या नगर परिषदांच्या जे बिल कलेक्टर आहे ज्याला आपण वसुली सहाय्यक कर निरीक्षक किंवा वसुली सहाय्यक म्हणतो तर अशा लोकांच्या मार्फत आपण संबंधित 954 लोकांच्या घरी भेट दिल्यानंतर त्यांच्याकडून आपण प्रपत्र 1 भरून दिलं आहे. प्रपत्र 1 काय आहे समजा एखाद्या व्यक्तीचं नाव जर समजा आहे ते की 2 वार्डामध्ये असेल तर त्याला चॉईस दिलेली की तुम्ही कोणत्या वार्डामध्ये मतदान करणार आहात. त्यांना सांगितलं की मी अमुक वार्डामध्ये मतदान करणार आपण त्या पद्धतीने त्याच्याकडून प्रपत्र भरून घेतलेलं आहे. आणि ते आल्यानंतर आपण ज्यावेळी मतदार यादी तयार होणार आहे त्यावेळी त्यानं ज्या मतदान वार्डामध्ये मतदान करणार आहे असं सांगितलेलं ते वार्ड सोडून इतर ठिकाणी त्याचं नाव असेल तर त्याच्यावरती आपण शिक्के मारून आपण संबंधित मतदार यादी आहे ती संबंधित मतदान केंद्राच्या अध्यक्षाला किंवा पोलिंग पार्टीला आपण ती देणार आहोत. जेणेकरून एका म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आहे की दुबार नावं तिबार नावं असल्यामुळे किंवा अनेक वेळा नावं असल्यामुळे जे काही मतदान अधिक होण्याची शंका आहे किंवा सगळ्यात महत्त्वाचं जे काही एखाद्याचं त्याबद्दलचा आक्षेप आहे तर तो आक्षेप दुरुस्ती निघाला पाहिजे ही याबाबतची संकल्पना आहे. आणि त्याबरोबर
सगळ्यात महत्वाचं म्हणजे एखाद्या मतदारानं जर भरून दिलेलं असेल फॉर्मॅट, तर ज्या दिवशी मतदान आहे त्या दिवशी दुबार मतदारांची यादीवरती डबल स्टार आहे ते आयोगानं ऑलरेडी करून दिलेलं आहे. आणि आम्ही आमच्या मतदान केंद्राच्या अध्यक्षांना आणि मतदारांना देखील सांगितलेलं आहे की सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे अशा मतदार जर तुमच्याकडे आले तर त्यांचा मतदानाच्या दिवशी देखील आपल्याला प्रपत्र 2 मध्ये फॉर्मॅट भरून घेता येतो. प्रपत्र 2 काय आहे, मी इतर कोणत्याही ठिकाणी मतदान केलेलं नाही, मी फक्त याच मतदान केंद्रावरती मतदान करण्यासाठी आलेलो आहे. आणि उद्या जर सिद्ध झालं की सगळ्यात महत्वाचं त्यांना 2 ठिकाणी किंवा अन्य ठिकाणी अधिक मतदान केलेलं आहे तर त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यासाठी प्रोव्हिजन पण आपण त्याच्याकडून त्या ठिकाणी लिहून घेत आहोत. तर मला असं वाटतं की आपल्या उदगीर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आमच्याकडून जे आहे ते गोष्टी आपल्याला या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. आपल्या जर काही शंका असतील किंवा इतर काही गोष्टी असतील तर आपण या ठिकाणी विचारू शकतो. उमेदवाराला कुठले कागदपत्र लागणार त्याबद्दल सांगा. आता या ठिकाणी उमेदवाराला प्रामुख्याने जे काही नॉमिनेशन तो करणार आहे तो ऑनलाईनचं नॉमिनेशन त्याला लागेल. याबरोबर घोषणापत्रामध्ये जर तो राखीव मधला असेल तर त्याचं कास्ट सर्टिफिकेट असेल, कास्ट व्हॅलिडिटी असेल, त्याबरोबर त्याचं अपत्याचं जे काय शपथपत्र असतं, त्यानंतर ठेकेदारी नसले तर ते घोषणापत्र असेल किंवा त्याचबरोबर त्याचे गुन्हे किंवा मालमत्ता बद्दलच्या ज्या काही गोष्टी त्या सगळं त्यांनी देणं अपेक्षित आहे. आपण उमेदवारांच्या मदतीसाठी तहसील कार्यालय असेल किंवा नगरपालिका या ठिकाणी त्यांना लागणारे डॉक्युमेंट कोणते आहेत आणि सगळ्यात महत्वाचं त्या डॉक्युमेंटचा क्रम देताना कसा असला पाहिजे याची पण एक सर्वसाधारण सूचना आणि त्या डॉक्युमेंटचा क्रम आम्ही त्यांना दिलेला आहे. आता यामध्ये आपण काय केलेलं आहे, मयत मतदारांच्या नावामध्ये म्हणजे अगदी लोकसभा असेल विधानसभा असेल या इलेक्शनच्या वेळेस समजा शिवसाहेब असतील किंवा बीडीओ साहेब असतील त्यांच्याकडून आपण ती घेऊन त्याच्याबद्दलची वगळण्याची कारवाई केलेली आहे. परंतु दरम्यानच्या काळात जर काही मतदार मयत झालेले असतील तर अशा लोकांच्या बाबतीमध्ये म्हणजे एक हे म्हणून की एखादा जर कोणी व्यक्ती त्यांच्या नावावर मतदान करायला आला आणि आपल्याला त्या ठिकाणी आक्षेप वाटला तर आपण ते तपासून पण घेतो. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की म्हणजे मयत मतदारांच्या बाबतीमध्ये तो मतदार बरोबर तोच आहे का किंवा त्याच्या जागेवर दुसरं कोण मतदान करते का हे त्याचे एक नाही तर अधिक पुरावे तपासून देखील आपल्याला मतदान केंद्राध्यक्ष तपासले. माझी आई 2008 ला वाढलेली अजूनही यादीत नाव. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे की आपण संबंधित आता समजा तुम्ही आपण पत्रकार आहात, आपण जर अर्ज दिलेला असेल तर त्याच्याबद्दल निश्चित कारवाई होईल. अर्ज दिलेला नसेल तर आपण अर्ज द्या, आमची जे काही पॅरलल यंत्रणा आहे त्याच्यामधून काम होईल. बीएलओ लोक कामच करणार साहेब शिक्षकांना अजिबात म्हणजे डोर टू डोर जाऊन त्यांनी चौकशी केल्या पाहिजे. एवढे नाव आहे दुसरीकडे डबल नाव आहे ह्याच्याविषयी तुमचं काय करायचं कुठे ठेवायचे आहे हे अजिबात काम करत नाही. याच्यामध्ये आपण खूप चांगला प्रश्न विचारला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता काय झाले आपल्या महाराष्ट्रातली आता इलेक्शन होत्या म्हणून एसआयआरचा प्रोग्राम जो होता तो आपल्याकडे लागणार होता परंतु तो प्रोग्राम जानेवारीमध्ये लागणार आहे. आपण म्हणताय ते बरोबर आहे की बऱ्याच वेळा आहे की बीएलओ असतील किंवा आमची यंत्रणा जाण्यासाठी कमी जरी पडत असतील तरी ज्या पुढच्या प्रोग्राम मध्ये मात्र एखाद्या व्यक्तीचं नाव कुठे ठेवायला पाहिजे मयत मतदार असतील तर त्यांचं नाव वगळणे हे निश्चितच काम आगामी काळामध्ये आपण पूर्ण करू. एका कुटुंबातले नावं एका ठिकाणी असायला पाहिजे पण प्रत्येक वेगळं टाकल्यामुळं ते सगळं कन्फ्युजन आहे. संवेदनशील केंद्र किती आहे आपल्या संवेदनशील केंद्र मतदान केंद्र याच्यामध्ये मागच्या वेळी आपण 2 संवेदनशील केंद्र ठरवलेले होते. याच्यात अजून आपल्याला आयोगाकडून म्हणजे संवेदनशील केंद्राबद्दल माहिती आलेली नाही पण आमची आणि पोलिसांची लॉ अँड ऑर्डरच्या रिलेटेड बैठक पण झालेली आहे. तर संवेदनशील केंद्र असतील किंवा एखादा एरिया असेल तर त्याच्याबद्दलचं काम आम्ही चालू आहे. साहेब तिसऱ्या आपत्तीच्या संदर्भात काय तिसरी आपत्ती उमेदवारांना तिसरा आपत्ती आहे बरेच जण लपवण्याचा दत्तक देण्याचा प्रयत्न करून वगैरे इकडे काहीतरी. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की म्हणजे मी एक क्लिअर करतो की आपल्याकडे 2 एक दिन डेट आहे. एक मध्ये 13 सप्टेंबर 2001 साल आहे आणि 12 सप्टेंबर 2001 आहे. तर 12 सप्टेंबर 2001च्या अगोदर जर त्याला 3 आपत्ती असतील तर तो मतदार उमेदवार म्हणून उभं राहण्यासाठी आहे. पण त्यानंतर मात्र की समजा एखाद्याला 12 सप्टेंबरच्या आसमध्ये 2 मुलं आहेत आणि 12 सप्टेंबर 2001 नंतर त्याला जर एखादा मुलगा झाला आणि एकूण आपण त्यांची संख्या 3 झाली तर मात्र तो अपात्र होतो. आणि समजा त्यानंतर त्याला एकूण 3 अपत्य पण त्यातलं एखादा अपत्य त्यानं दत्तक दिलं तर मुळात आहे ते त्याचं नैसर्गिक पालकत्व किंवा नॅचरल पॅरेंटिंग हा तोच आहे असं समजून तो अपात्र होतो. त्यामुळे दत्तक देणं ही संकल्पना किंवा दत्तक दिलेलं मूल हे मूल या संज्ञेमध्ये येत नाही असं आपल्याला आयोगाचे निर्देश. आपल्याकडून काही कारवाई होणार आहे का असं जर निदर्शनास आपल्याला जर त्यांनी तशी पुरावे दिले आपल्याला त्यांनी सांगितलं की तुम्ही समरी एन्क्वायरी करू शकता. आपण समरी एन्क्वायरी करू एकूण तपासणी करू आणि त्याच्यात जर इन्व्हॅलिड आढळलं तर त्यानुसार कारवाई करू. नाही सर एखाद्या तिसरा पत्ते आहे आणि एखाद्या उमेदवाराने लगेच ऑब्जेक्शन घेतलं नॉमिनेशन फॉर्मवर
तर तो फॉर्म डिझाईन होईल का separate? आता याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक पहिली गोष्ट म्हणजे आक्षेप घेणाऱ्यांना जर पुराव्यासहित आपल्याकडे दिलं, ज्याच्यावर ते आक्षेप केले त्याला पहिली गोष्ट त्याच्याकडे जर इतर पुरावे असले तर आपण तेही घेतो. त्याला काही वेळ पाहिजे असेल तर आपण त्याला तास 2-4 तासाचा वेळ पण देतो आहे. आणि त्याच्या दोन्ही पुरावे बघूनच त्यानुसार निर्णय घेण्याचे अधिकार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना आहे. आपण त्यानुसार घेऊ. मतदाराच्या नावात चुका असतील तर काय उपाय? हा, सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं, स्पेलिंग मिस्टेक असतील किंवा काय होतं, कधी कधी वडिलांचं नाव मुलाच्या नावाच्या अगोदर लागून जातं. तर अशा तरी काही चुका असतील तरी पुन्हा किंवा कधी कधी काय होतं, मूळ मतदार यादीत बरोबर नाव आहे, नगरपालिकेच्या मतदार यादीत चुकीचं नाव असेल, पण मतदान ओळखपत्र बरोबर आहे. अशा ठिकाणी आपण आपले बीएलओ असतील किंवा मतदान केंद्रवाल्यांना सांगितलेलं आहे की नॉमिनल किंवा क्लेरिकल चुकांसाठी एखाद्याचा मतदानाचा हक्क किंवा उमेदवारीचा हक्क कोणत्याही परिस्थितीमध्ये डावलू नका. साहेब, एक महत्वाचा प्रश्न आहे. 83,000 मतदारापैकी 22,624 मतदार कर्नाटकातले. कर्नाटकात नाव आहेत त्यांचे 22,624 मतदार कर्नाटक आणि शेजारच्या अंतरात असेल तर ते डबल तिकडे मतदान करतात आणि इकडे मतदान करतात. याच्यामध्ये सध्या तरी आयोगाने आपल्याला जे दुबार मतदाराच्या बाबतीत दिले ते शहराच्या बाबतीत दिले. मला त्याच्याबद्दल आपण जे बोलले त्याच्यात अधिकृत कमेंट करता येणार नाही. परंतु काय जर विषय असेल तर आम्ही SIR मध्ये निश्चितच पडताळून पाहू. साहेब, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठी आणि सदस्यासाठी खर्चाचं काय माहिती आहे? नगराध्यक्षासाठी 15 लाखाची लिमिट आहे. 5 लाख रुपये आहे नगरसेवक. सर, जे उमेदवार आहेत त्यांना वर्तुनिकीची प्रमाणाची गरज आहे का? उमेदवारासाठी वर्तुनिकीच्या प्रमाणाची गरज नाही ना. सर, मागासवर्गीय एससी उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचं एक शिफारस पत्र जात पडताळणीला लागतं. व्हॅलिडिटी दाखल. व्हॅलिडिटीला तर मग ते उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर येणाऱ्या आता काही लोक आपल्या कार्यालयाच्या मैदानामध्ये चक्र. आपण आज सकाळी पण आमची म्हणजे ज्यावेळी बैठक झाली त्याच्यामध्ये पण हा विषय निघाला. मुळात आहे ते आता जरी सगळ्यात महत्वाचं नगरपालिका विभागामध्ये अप्लाय केलं त्यांच्याकडून लगेच आहे ते प्रमाणपत्र मिळतंय. त्या बेसवरती ऑनलाईन अप्लाय करता येऊ शकतं. त्याची जी पावती असेल ती नॉमिनेशन सोबत जोडायची आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे डॉक्युमेंट आहे ते नॉमिनेशनचे शेवटच्या दिवसापर्यंत आपल्याला आणून दिले तर मग आपल्याला त्याच्यावरती कारवाई करता येईल. सर, अनुसूचित एकच जागा आहे आणि बॅजेटला जर लागलं त्याची रिसिप्ट चालते का? रिसिप्ट चालते. रिसिप्ट चालते. निवडून आल्यानंतर पण 6 महिन्याचा वेळ दिला तोपर्यंत आपल्याला डॉक्युमेंट किंवा व्हॅलिडिटी आणून घेता येऊ शकते. सर, पहिले पेट्रोल ईव्हीएम मशीन मध्ये मशीन येणार आहे की नाही? नाही, आता सध्या तरी डायरेक्शन अजून आतापर्यंत आयोगाचे नाही. ईव्हीएम असणार आहे आणि ईव्हीएम मध्ये 2 पार्ट असणार आहेत, कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट. साहेब, 2 प्रभागातले मतदानावर बहिष्कार टाकणार आहेत. कुत्रे, मोकाट कुत्रे आणि माझ्याकडे निवेदन आले 2 वार्डातलं आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे आले निवेदन माझ्याकडे. तर त्या संदर्भात तिथे शिवसाहेब आहे उगा ते 2 दिवस नाटक केले तिने पकडायचं वगैरे दाखविले, व्हॉट्सअपवर फिरले ते आणि इतके भयानक कुत्रेच आहेत तुम्हाला सांगतो. सांगता येत नाही इतके सगळी आणि इंजेक्शन नाही देत सरकारी दवाखान्यात. त्याचा आधी निर्णय लागणं गरजेचं आहे. मोकाटकुत्र्यांच्या बाबतीमध्ये जे काही आपल्याकडे जे काही तक्रार निवेदन प्राप्त झालेले आहे त्याच्यानुसार आपण एक टीम तयार केली होती. ती टीमने बरेचशी कारवाई सुद्धा केली होती. त्यानंतर त्याच्यामध्ये काही इश्यू झाले, त्यानंतर आपण काही ठिकाणी कारवाई केली आणि आता जसे जसे आपल्याकडे निवेदन प्राप्त होत आहे त्या निवेदनानुसार आपण त्या ठिकाणी कारवाई करत आहोत. त्या ठिकाणी म्हणूच नका साहेब, शहरात पूर्ण टोटल मोकाट सकाळी ट्युशनला जाणारी लेकरांना घायल करून टाकले तुम्हाला सांगतो. तुम्ही पहाटे एकदा माझ्या बरोबर चला. तुम्ही ज्या तेच सांगतो ज्या ठिकाणी असे निवेदन किंवा ज्या ठिकाणी तक्रारी आपल्या टीमला प्राप्त होत आहेत त्या ठिकाणी आपल्याकडे काम करणार आपलं जे पथक आहे ती पथकाचं आहे का मी काय करतो पथकाचा मोबाईल क्रमांक आणि त्यांचे नाव हे सगळे आपल्या पत्रकारांना पाठवतो. तुमच्या माध्यमातून ते सगळे शहरात टीमच काम करणार. उदाहरणार्थ अतिक्रमण हटाव पद्धत चालतंय का हो? इथं कुठे तुमचं अतिक्रमण हटाव पद्धत
सगळी कामं कसं करायची? काही नगरपालिका आहे का नाही की हा प्रश्न निर्माण झाल्याबद्दल करा. तुम्ही स्वतः सांगता असं जनतेला तर मग बाकीच्यांनी काय करायचं? तुम्ही दुसरं कामच करू नका. आधी तुम्ही त्या लोकांना कामाला लावा साहेब. कटसूत्रांच्या बाबतीत आधी उद्याच्या उद्या तुम्ही कामाला लावा. आता याच्याबद्दल आपण बोलले त्या पद्धतीने आपण जनतेचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. आम्ही त्याच्यावरती आताही कारवाई करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं जे 2 वार्डामधला आपण इश्यू सांगितलं त्यात पण आम्ही निवडणूक अधिकारी म्हणून त्यांची समजूत पण काढतो आणि त्याच्यावर ऍक्शन पण घेतो. बस नाही ते उद्यापासून पकडायला लागलं. साहेब पोलीस स्टेशन समोर पोहोच सकाळी 7 वाजता. मौली बोला. मौली बोला. शिवसेनेला माहिती पण काय करणार? शिवसाहेबाला बसून बोललं तरी चालेल मौली. एकूण अतिदक्षता किती आहे? किती आहे? आपल्याकडे 2 आहे. 2 आहे. त्याची यादी देतो मी आपल्याला वाटलं. हे आचारसंहिता आदर्श आचारसंहिता आहे. आता जी नगरपालिकेची निवडणूक आहे ती आचारसंहिता आहे का आदर्श आचारसंहिता आहे? आपण आदर्श आचारसंहिता असंच म्हणतो त्याला आहे ते. नाही म्हणतो नाही म्हणजे आहे आदर्श आचारसंहिता आहे. संकल्पनेच काय सरकारच्या संकल्पने काय आदर्श आचारसंहिता. आदर्श मला काय वाटतं आपण विधानसभेला तुझ्या उद्देशाने किती प्रमुख होतात विधानसभेला तर अनेक पेपर वाचला असतात तुम्ही किंवा अजून काही न वाचला असतात वोट विक्री केलेली आहे असं जे आदर्श आचारसंहितेचा विषय गेला झाला. आपण किती व्हिडिओ कॅमेरा या बाबतीत उद्देशाने व्यवस्था केला, किती व्हिडिओ कॅमेरा वाढवाई प्रभावी किती व्हिडिओ कॅमेरा आहे. आता याच्यामध्ये प्रश्न झाला असेल तर उत्तर देतो मी आपल्याला. हा बरं बोला. ओके ठीक. याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे आपल्याकडं फ्लाइंग स्क्वॉड म्हणजे बरारी पथक असतात, SST आहे, FST आहे, त्यानंतर BST पण आहे. आता इथं प्रत्येकाचं काम वेगवेगळं आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे आपण काय केलं की जवळपास 3-4 प्रभागामध्ये एक टीम नेमलेली आहे आणि त्या टीमला त्यानुसार आपण काम दिलेलं आहे. प्रत्येक टीम बरोबर एक कॅमेरा आहे आणि आपल्याकडं म्हणजे फ्लाइंग स्क्वॉडचं काम काय असतं एखादी तक्रार आल्यानंतर ऍक्टिव्ह होणं. SSTचं काम काय आहे शहरामध्ये येणारी जी वाहनं आहेत संशयास्पद व्यक्ती आहेत त्यांची तपासणी करून आहे त्याच्यानुसार कारवाई करणं. आणि आपण काय केलं महत्वाचे जे 3-4 रोड आहेत त्या ठिकाणी SST आहे. नॉमिनेशनच्या दिवसापासून आपण ती सुरुवात करतो. त्यानंतर आहे ते फ्लाइंग स्क्वॉड आपला ऍक्टिव्ह आहे चालू. त्यामुळं आपल्याकडे एकूण जेवढे पथक आहेत जवळपास 12-13 पथक आहेत तेवढे आपले कॅमेरे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं त्याच्या अनुषंगाने कारवाई सुरू आहे. आपल्याकडे तक्रार आल्यानंतर गुन्हा दाखल होणार आहे का तुमच्या संशोधनातून गुन्हे दाखल करणार? आम्ही सुमोटो पण गुन्हा दाखल करतो आणि तक्रार आल्यानंतर पण करतो. तर त्याच्यात आचारसंहिता भंग झालेला आहे. अजून कोणाचे काही सर मतदान केंद्रावर CCTV कॅमेरे बसवून जातात. आयोगाच्या निर्देशानुसार आम्ही त्यात कारवाई करतो. अजून तरी काही प्राप्त नाही. ज्या ठिकाणी CCTV कॅमेरे नाहीत त्या ठिकाणी समजा एखाद्या वेळेस बोगस मतदान होत असेल किंवा एखादा दुसऱ्या वार्डातून मतदान करून ह्या वार्डात येत असेल तर ते आपल्याला कसं समजेल? नाही सगळ्यात महत्वाचं काय की त्या ठिकाणी दुसऱ्या वार्डातून इकडे जरी आला तरी त्याची शाही आहे काही काय पुसत नाही. काही पहिले लोक सेफ पुसतात सर. नाही पुसत आम्ही सांगतो ना. दुसरा मुद्दा असा आहे की आपण CCTV किंवा वेबकास्टिंगच्या बद्दल त्याच्यामध्ये आयोगाच्या डायरेक्शन नुसार आपण कारवाई करतो. सर ठीक आहे. तुम्हाला ही आचारसंहिता फक्त विरोधी पक्षासाठी आहे का सत्ताधारी पक्षासाठी आहे? ही आचारसंहिता ही सगळ्यात महत्वाचं आहे ते सर्वांसाठी आहे. जनता पण असेल त्यात अधिकारी पण आहेत आणि पक्ष पण आहे. मग ते सत्ताधारी असो किंवा विरोधी असो. मला असं वाटतं की आपले बऱ्यापैकी मुद्दे याच्यामध्ये कव्हर झाले. तरी काही असतील आपण विषय आपण म्हणजे सगळ्यात महत्वाचं जागरूक आमच्याशी संपर्क मतमोजणी आपल्या ITI मध्ये असणार आहे. बाकी बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी येतात पण तर आपल्या सर्वांचं परत एकदा धन्यवाद. सर्वजण आला.